हॅलो एव्हरीवन, तर कसे आहात सगळे. आणि आज आम्ही जात आहोत आमच्या नवीन घरी, जिथे काही सामान ठेवायचं आहे. जे आम्ही सामान आमच्या गाडीत आहे ते आम्हाला नवीन घरात ठेवायचं आहे. काही वस्तू पण नवीन घ्यायच्या आहेत आम्हाला मार्केटमधून, आचरा मार्केटमधून नवीन काही वस्तू विकत घ्यायच्या आहेत. मग आता चाललो आहे मी, माझ्या भाऊजींनी मित्र आहे, आम्ही चाललो. आमच्या डॉग्सला मी इथेच ठेवतो आहे रूममध्ये माझ्या बाबांकडे, आणि आम्ही चाललो आहे. ओके, सो चला. हा बघा, हा आमचा रूम आहे. का आला थांबा, सांगतो, पाठवतो. ही माझी आजी. हा काढूया ना, चला. आम्ही जातो पेट्रोल भरायला. तो पप्पांच्या रूम मध्ये आहे. हो हो, लिओच्या पप्पांच्या रूम मध्ये. लिओ काय उघड तो खालच्या रूम मध्ये पप्पांबरोबर. नाही ना आम्ही चाललो तर पेट्रोल भरायला. मम्मी बोलली तुझं काय काम नाही नवीन घरी, येऊ नको. त्यांना काय वेणी वगैरे घ्यायचे, ते वेणी आणि सगळं पूजेचं सामान घ्यायचं. उद्या आमच्या नवीन घरी पूजा आहे, तर आता मी फक्त फ्यूल भरून परत येतोय. मग तो मम्मीला घेऊन जाईल दादा. ओके, माझं तरी माहिती आहे, तुझं जर कळलं तर शॉकच लागायचा. पहिल्या ट्रेननी मुंबईला पाठवायचं. पहिल्या ट्रेननी मुंबईला, तिकडची पहिली ट्रेन बघून तुझ्या आई बाबांना बोलवतील इथे. दोघात नसून एक. पेट्रोल पंप जवळच आहे ना. बरं बघतात. झालं पेट्रोल भरून. मला स्कॅनर दे ना. आता झाली आमची दुपारची वेळ, जेवणाची वेळ झाली आहे. आम्ही आता चाललो आहे खाली जेवायला डायनिंग रूममध्ये. आणि हा बघा कसं थांबलं आहे दरवाजावर. कोणीतरी बाहेरून कडी लावून गेलं आहे, तर कोणतरी कडी उघडेल, आम्ही जाऊ जेवायला. कोणी उघडते कडी? चला उघडली, चला चल खाली जायचं. चल 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 जेवण झालं, चला घेऊ ना घे, डायनिंग रूम मध्ये ठेवूया. चल चला जेवायला चला. हा दिलं, पेडिग्री आणि हड्डी. हा ठीक आहे, देतो थांब. चला चला चल, इथे जाऊया. चल तेव्हा सगळे बसले डायनिंग रूम मध्ये, तिथे जाऊया. चल बोरिक पावडर तरी आणायची, सूरज बोलले ना. काय कारण की तुम्ही काय बोललेले, वैभव सूरज आणि आई जेवण येतात हे तुम्ही बोलले की नाही मला. ते जेवण येतील बोललो, म्हणून तुम्हाला बोललो की सांगा करून. तरी मी तुम्हाला याच्या बोललो वैभवला येऊ दे, थांबूया. आता मी आलेलो असंच बाहेर वॉकिंगला. तर आता माझी बहिणी पण पोचतील, माझे सगळे भावंड पोचतील आता घरी, तर मजा येणार आहे. तोपर्यंत आलो असंच वॉकिंगला. घरात एकट्याला कंटाळा आलेला. दादा बोलला बाहेर राऊंड मारून येऊया. मी बोला ठीक आहे चला बाहेर जाऊन येऊया. मी आलो आहे, माझ्या भाच्याला पण घेऊन आलो आहे आणि माझ्या डॉगीला पण घेऊन आलो आहे डोडोला. आणि लिओ पप्पांबरोबर गाडीत बसून गेला देवगडला. हे बघा आमचे अर्धे फॅमिली मेंबर्स आले आहेत, दाखवतो तुम्हाला. कोण कोण आले? मावशी वगैरे आलेत. बोला.
ते मी नाही बनवत सगळीकडे डिले झाला, प्रवासामध्ये खूप कंटाळा आला. तुला कसं वाटलं? मला प्रवासात खूप बरं वाटलं, पण आदल्या दिवशी आम्ही झोपलो नव्हतो आदली रात्र, त्यामुळे मला झोपायचंच एन्जॉय लॉट. आम्ही खूप मजा केली, खूप धमाल केली, खूप मजा आली आहे. आणि आम्ही 2 दिवसाला वाटलं खूप कंटाळा आला मला प्रवासात, खूप प्लीज आलं कंटाळा. कोकणात यायचं तुला तेवढं कष्ट करा. कसं वाटलं? माझं छान उत्कृष्ट प्रवास. डेफिनेटली जिंदाबाद. वाटलं मस्त. बोलायला बॅटरी लो झाली. बघा आम्ही सगळे चाललो आहे आता जेवायला. आमची अर्धी फॅमिली, ऑलमोस्ट पूर्ण फॅमिली डायनिंग रूममध्ये जाऊन बसलीच आहे. चला बघूया. हे बघा वैभवाची वाट बघतो आम्ही. वैभवाची वाट बघतो. बाबा कुठे गेले? बाबा मला नाही माहिती, खरंच नाही माहिती. तुझं तेच काय काढायचे सो गाईज आमचं झालेलं आहे जेवण आणि आता आहे कॅरोके नाईट. तर आम्ही चाललो आहे आता खालती. सगळे बसले आहेत, कॅरोके नाईट चालू झालं आहे. सो चला तुम्हाला दाखवतो. डान्स कर. सो गाईज कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग हे नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.